बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मदतीचा हात लाभला आणि म्हणूनच आम्ही अशी ही स्पर्धा एवढी मोठी भरवू शकलो 22,000ची. आणि त्यात आता एक नवीन भर पडली आहे ती आम्हाला अजून ताकद माहिती नव्हतं, पण आज ज्यांनी आम्हाला सांगितलं की सागरचे मित्र आहेत त्यांनी आमच्या या डीजेचं 4 दिवसाचं झालेलं संपूर्ण जे भाडं आहे ते आम्हाला सागर मांजरेकर यांचे मित्र देणार आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो. मिथुन स्पोर्ट क्लब आयोजित कैलासवासी संदीप उर्फ बापी मांजरेकर. आणि हा सामना या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात दाखवतात ते आमचे मित्र आल्याचे साविके. धन्यवाद. या ठिकाणी सामना जरा हळूहळू चालू करायचा आहे. प्रमुख पाहुणे यायचे पंच कॉमेंटचे दिवस समजतात ते पडवळ प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. चेंडू घडवण्यासाठी नादामध्ये खरोखरच चेंडू जाता गुरगाव चेंडू भराचा लागा त्या ठिकाणी गेलंय चुका झाला माका अशी परिस्थिती या ठिकाणी घडता. चेंडू चांगलं धावसंख्या फक्त डोकर नाही फक्त काय खेळ असा खेळामध्ये कधी पण बदल होऊ शकता. पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश या ठिकाणी मका वाटतं 70-80 धावा असते तर खरोखरच मजा येईल अशी कॉमेंट करू बुवा. पण या ठिकाणी काय नशिबाचे भागत टाकाय कोणच्या हातातलो नाया पाहूया. पुढील चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दोन्ही पंच चांगलं या ठिकाणी काम करतायत आणि या मंडळाचं खरोखरच चांगलं लक्ष आहे. चांगलं मंडळाकडे मग सहकार्य चांगलं लिखाणपट्टी करण्यासाठी आमच्या दोन्ही बाजूला बसलेले असे बघतात की तेल घालून डोळ्यात. कारण भाई लिहिणं म्हणजे साधी गोष्ट नाही. या चुकला तर किती चेंडू बदल करू तो लागत ते कावडत तसा. पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश सज्ज होता आणि खरोखरच चेंडू चांगलं सन्मान दिले. ऑफच्या दिशेने चेंडू जाता. चेंडूवर एकच धाव मिळता. धावीने धावसंख्या सरकण्याचा प्रयत्न करता असा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात. सगळे चांगला क्षेत्ररक्षण सगळे तोंडात मेरेवर बसतात. सगळे बघतात खेळ बघून आठवण होतो. तर थोडंसं काहीतरी रणरीत झाल्या नसल्यामुळे त्या चाळीसोळाच्या मैदानावरती असा जो दगडे वडतात तो वडतात असा आमचे भाषण सगळं केलं तर राठी पाताची उडी केली. जेव्हा लेकरा भांडारी पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता. चेंडू थोडंसं टाकलाय. चेंडू थोडंसं टप्पू आल्यानंतर चेंडूला मिस केलं. लेगच्या दिशेने मारलो चेंडू. आता खरोखरच एके धावेने मिळतात. धावसंख्येत बरोबर धावसंख्या होता ती 2. खरोखरच या ठिकाणी धावसंख्या होती ती 2. या ठिकाणी आमच्या मालवणी भाषेत सांगा जावता चुलीर खापारनी बाहेर यापार अशी परिस्थिती आहे. एखाद्या माणसानं चाय ठेवल्यात चुलीर करपान जायतागत लक्ष नसतं मग म्हणताला उतरलंय नाही अशी परिस्थिती बघ या मला देतो घरचं विचारवलं. पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता. चेंडूला पुढे चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश सज्ज होता. पंचांना सन्मान देऊ डाव्या बाजूने मारा करतोय. चेंडूला चांगलं सन्मान दिलो. चेंडूला जातोय. चेंडू जातोय समोरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करता. वैर खरोखर तटक्या जाम असा तटक्या पार करण्यासाठी प्रयत्न तटक्या पार केला. चेंडूला शिवायच्या बाहेर 4 धावांसाठी 4 धावांसाठी धावसंख्या भर होता. धावसंख्या होता ती बिनगडी बाद 6. या ठिकाणी पुढे चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश सज्ज होतो. रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात खरोखरच तो वरवलो. रिव्हर्स मारण्यासाठी प्रयत्न करता. वळवण्या नादात चेंडू थोडंसं चांगलं सन्मान दिल्या पुन्हा मागे जाता. तू ये पाठी जा पुढे जा लेकरा मांडार रो काय काळजी करू नको गडबड करूची गरज नाही. चेंडूला सन्मान देऊन पंच षटक संपल्याचं आपल्याला या ठिकाणी इशारा करतोय. एका षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होता ती 6. समालोचन करतील माझे बोहा. हॅलो धन्यवाद सन्माननीय पडवळ साहेब. आपण या ठिकाणी उत्कृष्ट असं मालवणी पद्धतीचं समालोचन करताय. आम्हाला सहकारी सहयोगी समालोचक म्हणून लाभले ते आमचे पडवळ आणि आम्हाला गुणलेखक म्हणून लाभले ते विघ्नेश गोलतकर. अतिशय सुंदर असं या ठिकाणी गुणलेखक काम करतायत. जो माईक वरती बोलत असतो जो गुणलेखक काम करत असतो त्यालाच कळत असतो. कमलेश अपने बॉलिंग पर छोटासा रन लेते हुए दौड़ना शुरू किया. जिन्हें आता के गेंदबाज डाली थी छोटा खुद के फॉलोथ्रू में और लपेटने का जरूर मौका था. दर्शन मानेकर जैसे खिलाड़ी को यहाँ मौका देना तो यहाँ आपको निश्चित रूप से आपको जीत नहीं मिलेगी क्योंकि एक दर्शन बांधेकर एक आक्रामक खिलाड़ी जाना जाता है. फिर से कड़ा प्रहार करना चाहते थे उतनी गेंद बल्ले पर आई नहीं लेकिन रन बनाने की कोई गुंजाइश नहीं ऊपर क्योंकि वो एक बड़ा खिलाड़ी जाना जाता है. तो काफी भटकी हुई गेंद दोनों हाथ समांतर दिखाते हुए तो वाइड के स्वरूप से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर धीरे धीरे फिर से अंपायर के बाएं बगल से लेफ्ट हैंड और द विकेट से अच्छी गेंद ब्लॉक होल में गेंद को डाली थी. दर्शन बांधेकर जैसे खिलाड़ी को जकड़कर रखना इतना आसान नहीं है. एक बड़ा खिलाड़ी जाना जाता है. हमारे सिंधुदुर्ग जिले की शान जानी जाती है. एक मोहरा जाना जाता है बड़ा तो वही खेलने
देखने के लिए तैयार दर्शन बांधेकर उच्च कद के खिलाड़ी। अच्छी गेंदबाजी, शांति पर गेंद डाली की बाहर की तरफ निकाली गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ गेंद गई सीधी विकेट कीपर के दस्तानों बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से। नबी तुली गेंदबाजी अपने अनुभव का तजुर्बा दिखाते हुए, फूल है गुलाब का खुशबू नहीं तो क्या काम का। क्रिकेट है, खिलाड़ी है क्रिकेट का, अपने बल्ले का करिश्मा नहीं दिखाया तो वो खिलाड़ी क्या काम का। वही करिश्मा दिखाते हुए दर्शन बांधेकर ने आड़े बल्ले से बल्ला घुमाकर खेले हैं, तो 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर हुआ है 11। फायनल मॅच में ये दुसरी सलग 2 या फायनल मध्ये प्रथमच 2 बाउंड्र्या जात आहेत या चालू असणाऱ्या फायनल मध्ये। अतिशय सुंदर अशी या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय। दर्शन बांदेकर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय। शांतीमध्ये चेंडू आणि हा मारतोय काऊच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, म्हणजे धाव संख्या 4 ने भरते, धाव संख्या होते ती 15। आता मात्र हा तिसरा चौका जातोय। सन्मान देऊन मारा करतोय पाहूया आणि स्ट्राईकवर असा तो महेंद्र। पाहूया महेंद्र आता बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी काय करतो। या ठिकाणी उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतो। चेंडू जातोय, चेंडूला चांगला आणि कधी बाद होतो। या ठिकाणी थोडस डीजे मनोरंजनासाठी खरोखरच दोन्ही संकट मूल्यवान असं डीजे। पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता। चेंडू चांगला सन्मान देतात। चेंडू हुक सेट मारलेला, चेंडू जाता बघूया, प्रयत्न चांगला होतो। चेंडू जाता, षटकार, गंजनी षटकार आखाड्याच्या पहिल्या 6 धावांसाठी या ठिकाणी पहिलं षटकार बसता डीजे। पाहूया पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय, पुन्हा चेंडू ओलावण्यासाठी प्रयत्न, चेंडू जाता विकेट किपरच्या मागल्या दारात, चेंडून धावतो प्रयत्न करता, मागसून धावता तो पुढे धावता, धावसंख्या होता ती आणि या ठिकाणी विजयी हा संघ या ठिकाणी होतो। या ठिकाणी दंतकसा विजयी पहिला मानकरी ठरतोय या ठिकाणी। हॅलो, सामना विजयी होतोय संघ मात्र, ज्या संघात मात्र एक नामवंत खेळाडू खेळतोय, आपल्या सहकार्यांना घेऊन येतोय, मड बुद्रुक मध्ये आपला झेंडा कला क्रीडा मंडळाच्या चषकावरती होतो। धन्यवाद। हॅलो, गाडी हे लावले पोस्टपोर्ट गाडी या आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आम्ही निमंत्रित केले होते ते या ठिकाणी आमच्या मंचापाशी येताना मालवण उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांचं आमच्या या समालोचन कक्षामध्ये आगमन होतं। मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। मिथुन स्पोर्ट्स क्लबच्या नावाने जे मंडळ स्थापन झालेलं आहे, तुमच्या थोडक्यात माहितीसाठी आम्ही सांगतोय की तुम्ही येत असाल आमच्या या मंडळामध्ये भेट देत असाल, तरी पण तुम्हाला थोडीफार माहिती असो या मंडळाची, म्हणून तुमच्या माहितीसाठी एक सांगतोय की मिथुन हा आमचा एक वर्ग असा होता की तो मला वाटतं अल्पावधीतच, मला वाटतं शाळेमध्ये शिकत असताना मोठं 8वी 9वी मध्ये काहीतरी असेल, त्यावेळी त्याचं आदराने अल्पशा आदराने देवासून झालं आणि त्याच्या आठवणीमध्ये ही मुलं इतकी उडालेली होती की त्याला इतकं दुःख झालेलं होतं की त्याचं कुठेतरी नाव कायम आपल्या हृदयात राहावं, आपल्या स्मरणात राहावं, म्हणून या मंडळाने एक छोटंसं मंडळ स्थापन केलं मिथुन स्पोर्ट्स क्लब म्हणून। आणि त्यानंतर आमचा बाबी सगळ्यांचा लाडका असा आमचा तो मित्र होता, असा मित्र होता की जो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी असायचा आमचा बाबी, असा तो बाबी होता। मला वाटतं कवी अनंत विठ्ठल राऊत यांची एक कविता आहे सुंदर की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। तसा तो गारव्यासारखा तो आमचा मित्र होता, म्हणजे कुठे दुःखामध्ये वगैरे तो यायचा मित्र, बस आरशासारखा असता। गेल्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी नारळ ठेवला, देवाला धारणही पण केलं। यांचं कुठल्या या
छंटा होता का म्हणे चांगले यांचा कार्यक्रम व्हावा आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे. मी या कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला आज या ठिकाणी खरोखर आनंद वाटतोय. मित्र स्पोर्ट मंडळ हे गेले 2 वर्ष दादू मांजरेकर आमचा मित्र आमच्यातून आम्हाला सोडून दिला, त्यापासून ही स्पर्धा भरवतात आणि त्या स्पर्धा खरोखर चांगल्या शांत रीतीने भरवतात आणि त्यातून असलेले आपल्या बाबीचे मित्र यांना त्यातून चांगलं मार्गदर्शन किंवा चांगलं फायदा व्हावा यासाठी हे स्पर्धा भरवली जाते आणि या स्पर्धेचं खरोखर चांगलं नियोजन हे सर्व मुलं करत असतात. मी याचं एक सदस्य आहे आणि मी या मुलांना सांगेन की तुम्ही पहिल्या दिवशी पण मी सांगितलं की तुम्ही नुसत्या स्पर्धा न भरवता या स्पर्धेच्या अगोदर रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर असं कार्यक्रम पडत आलेला आहे. आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मितुल स्पोर्ट क्लबच्या त्या मंडळाने आयोजित केलेल्या हा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आपण क्रिकेट स्पर्धा अवश्य घ्या, कारण तरुणाईची एक क्रिकेट म्हटल्यानंतर एक वेगळी जादू असते आणि त्या माध्यमातून आपण तरुणाईला आणि इतर समाजाला एकत्र करण्याचं माध्यम करतो. परंतु बाबी मांजरेकर सारखा आमचा मित्र तसं बघायला गेलं तर समाज कामामध्ये अहोरात्र झटणारा एक तरुण म्हणायला हरकत नाही, तरुण या आपल्या जीवनातून म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहवातून देवाज्ञास गेला आणि त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण जे हे कार्य चालू ठेवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला खरोखरच मनापासून शुभेच्छा देतो. परंतु जाता जाता एकच सांगतो, हे सगळं करत असताना एक सामाजिक काम, आरोग्यविषयी गोष्टी असतील, सामाजिक काम असेल, शैक्षणिक धोरण असेल, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी जर आयोजित केला तर खऱ्या अर्थाने या मठबुद्रुक गावापुरताच किंवा निरोम गावापुरतंच हे मंडळ कार्यरत राहणार नाही, तर भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची झेप खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि त्यासाठी लागणारं सर्व सहकार्य आमच्या वतीने आम्हाला जे जे शक्य असेल ते या मंडळासाठी सातत्याने आम्ही करत आहोत. सांगू इच्छितो की या ग्राउंडवर मी खेळलेलो आहे 25 वर्षापूर्वी, तुम्हाला कदाचित आठवण असेल. आणि मला पण क्रिकेटची भरपूर आवड होती आणि तुमच्यासारख्या सर्व खेळाडूंना काहीतरी आम्हाला असं समोरासमोर येऊन बरं वाटतं की आपण पण यातून गेलेलो आहे. तर तुमच्या सर्वांना मी खेळाडूंना पण धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई इंडियन्सच्या मार्फत अतिशय चांगला असा खेळाडू. त्यानंतर रोशन यांनी 2 विकेट घेतलेले होते. मी विनंती करतोय सुधाकर केळुसकर यांना की त्याने पुष्पगुच्छ आणि त्याचे बक्षिसाचे पैसे त्यांना द्यावेत, रक्कम द्यावी. त्यानंतर प्रथमेश आणि 1 विकेट घेतलेला होता. मी विनंती करतोय अरविंद मुळे यांना, प्रथमेश कृपया तुम्ही आपलं बक्षीस घेऊन द्यायचं आहे. नितेश यांनी 3 विकेट घेतलेले होते, त्याचे सुद्धा त्यांनी रक्कम माहिती इथून घेऊन जायची आहे. मी विनंती करतोय सकाराम सावंत यांना कृपया त्यांना ती रक्कम द्यावी. बोमडेश्वर पेतर शेख योगेशने 1 विकेट घेतलेला होता. भगवती वाहिंगेडी योगेश यांनी 1 विकेट घेतलेला होता. कृपया त्यांनी तो त्याची रक्कम घेऊन जावी. मी सागर याला विनंती करतो. सागर गॉडविन बोमडेश्वर पॅकरचा त्याने 1 षटकार मारलेला होता, त्यांनी सुद्धा आपल्या रक्कम घेऊन जावी. मी नानाकडे मला विनंती करतो की त्यांनी रक्कम त्यांना द्यावी. महेंद्र याने 1 चौकार मारलेला होता, त्याने सुद्धा आपली रक्कम घेऊन जावी. मी विनंती करतोय की संघ मालक बाळा याला डायरेक्ट हिट साठी 100 रुपये संदीपाला आले होते, त्याने ते घेऊन जावे. ठीक आहे. बोमडेश्वर पॅकरचा संदीप कृपया डायरेक्ट हिट साठी त्यांनी संदीप याला 100 रुपये देण्यात येत आहेत. अशा प्रकारे ज्या खेळामध्ये ज्यांनी प्रावीण्य दाखवलं त्या सर्वांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गॉडविन, मी आमच्या विठ्ठल रुक्माई समाज मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम मल्हार यांना विनंती करतोय की आणि सन्मान चिन्ह आणि चषक त्यांना प्रदान करावा. गॉडविन यांना उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार प्रदान करतायत ते सन्माननीय उत्तम मल्हार. शुभ असते चषक
त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाज मितेश, उत्कृष्ट गोलंदाज मितेश. मी आमच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष, मठबुद्रुक गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय निलेशभाई त्यांना विनंती करतोय की मितेश यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज मितेश यांचा सन्मान करतायत सन्माननीय निलेशजी भाई साहेब, आमचे परम मित्र, तंटामुक्तीचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे मालिकावीर मी विनंती करतोय सन्माननीय बंडू चव्हाण साहेबांना रोख रक्कम व चषक दर्शन बांदेकर, ज्याने आपल्या अष्टपैलू खेळाडूने येथील सर्व रसिक प्रेक्षकाची मन जिंकलेली आहे आणि ज्याने आपल्या खेळाने आपल्या सिंधुदुर्गाचं नावलौकिक वाढवलेलं आहे असे आमचे दर्शन बांदेकर. IPL मध्ये मला वाटतं मुंबई इंडियन्स मार्फत थोडे खेळतात ते. आम्हाला त्यांचं नाव ऐकून जरा अभिमान वाटतो आणि त्यांच्या नावाने इथल्या तरुण खेळाडूंना सुद्धा स्फूर्ती करते असे आमचे दर्शन बांदेकर यांचा सन्मान करतायत बंडू चव्हाण साहेब. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय जनार्दन सावंत यांना मी निमंत्रित करतोय. द्वितीय क्रमांक विजेता सन्माननीय भगवती देवी चषक वायंगणी व फिरता चषक द्वितीय क्रमांकाचं 11,111 रुपयाचं पारितोषिक देण्यासाठी त्याला पाचारण करण्यात येत आहे. वायंगणी संघाला, भगवती वायंगणी संघाला सन्माननीय जनार्दन सावंत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्याला देण्यात येत आहे. त्याचे खेळाडूंना बोलवा. अतिशय रोमहर्षक असा सामना झालेला होता. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटवलेलं आहे. ते भगवती वायंगणी या संघाने 11,111 रुपयाचा प्रथम पारितोषिक फिरता चषक त्याने मिळवलेला आहे. सन्माननीय जनार्दन सावंत, बंडू चव्हाण साहेब, बाबा सावंत साहेब यांच्या सर्वांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान त्याला देण्यात येत आहे. यानंतर ज्याने या ग्राउंडवरती सातत्याने उत्कृष्ट खेळ केला आणि येथील प्रेक्षकांनी भारावलेल्या आणि आनंदीमय अशा वातावरणामध्ये हा सोहळा इथे संपन्न होतोय. उमडेश्वर पॅकर्स यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे. सन्माननीय बाबा सावंत आणि मित्रमंडळ. धन्यवाद. कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.